MPSCच्या विद्यार्थ्यांना पडणारा एक कॉमन प्रश्न आहे की सर ॲन्सर रायटिंग करताना आम्हाला लिहायचं कसं हे समजत नाही, पटपट उत्तरे सुचत नाहीत, ॲन्सर लिहायला घेतलं की डोकं एकदम ब्लँक झाल्यासारखं वाटतं. तर हे प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करत असतील तर घाबरण्याची गरज नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ॲन्सर रायटिंगमध्ये कशा पद्धतीने विचार केला जाऊ शकतो हे तुम्हाला समजून येईल. पहा, जर का तुम्ही रिसेंट ग्रॅज्युएट असाल आणि नव्याने MPSC सुरू करू इच्छित असाल तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. आणि इवन जे विद्यार्थी जुन्या पॅटर्नप्रमाणे MPSCचा अभ्यास करत होते आणि आता ते डिस्क्रिप्टिव्हकडे वळू इच्छितात तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ फलदायी ठरू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आपण स्टार्ट करूया. तर पहा मित्रांनो, हा UPSCमध्ये 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. बघा, आपण UPSCच्या PYQचा का संदर्भ घेता? कारण की बघा, जर तुम्ही 2025 असू दे किंवा 26 असू दे, जर का तुम्ही 2015 ते 2020पर्यंतचे UPSCचे PYQ मेन्सचे PYQ जरी व्यवस्थित करून गेलात ना, तरी देखील MPSCची मेन्स क्लिअर होण्यामध्ये ते फार मोठी भूमिका बजावू शकतात. ठीक आहे, तर आपण UPSCच्या PYQचा संदर्भ घेऊन आपण पाहूया की हा प्रश्न आपण कशा पद्धतीने टॅकल करू शकतो. ओके, मी बघा या ठिकाणी तुम्हाला कंटेंट देणार नाही आहे. म्हणजे माझा उद्देश कंटेंट देणं हा नाही, तर कशा पद्धतीने विचार केला जाऊ शकतो हे या ठिकाणी शिकून समजून घेणं गरजेचं आहे. कारण की बघा, ॲन्सर रायटिंगमध्ये एक त्याची पूर्वावश्यकता आहे, प्री रिक्विसिट आहे. तर ती काय आहे की आपल्याला ॲन्सर व्यवस्थित लिहिण्याआधी आपल्याला थिंकिंग फास्ट करणं गरजेचं आहे. ओके, जर का आपलं थिंकिंग फास्ट असेल, प्रॉपर असेल, तर बघा आपल्याला ॲन्सर देखील पटपट लिहिता येतील. ओके, तर हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांच्या त्यांना कशा पद्धतीनं विचार केला जाऊ शकतो, कशा पद्धतीनं थिंकिंग केलं जाऊ शकते, तर ती एक प्रॉपर थिंकिंग विचारशैली विकसित करणे हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. ओके, तर बघा कशा पद्धतीनं आपण विचार करू शकतो. बघा, प्रश्नामध्ये काय म्हटले, डू यू थिंक दॅट इंडियन सेंट्स हॅव ब्रिंग अबाउट सोशल रिफॉर्म अँड अवेअरनेस इन इंडियन सोसायटी? मराठीमध्ये आपण पाहूया की काय म्हटले की भारतीय संतांनी भारतीय समाजात सामाजिक सुधारणा आणि जागरूकता आणली आहे असे तुम्हाला वाटते का, हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, आता बघा की यामध्ये एक तुम्ही प्रॉपर स्ट्रक्चर वेनं थिंक करत गेलात ना, तर तुम्हाला खूप सारे पॉईंट सुचू शकतात. जसं बघा, मी तुम्हाला कशा पद्धतीने विचार करण्यास सांगत आहे हे पहा. बघा, एक टाईमलाईन ॲप्रोच म्हणून एक ॲप्रोच आहे. जर का तुम्ही या ॲप्रोचचा वापर केलात ना, तर हा प्रश्न तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही टॅकल करू शकता. बघा, यामध्ये कशा पद्धतीने विचार करणं अपेक्षित आहे की बघा, एन्शंट इंडियाचा विचार करा. टाईमलाईनमध्ये आपण काय पाहतो, टाईमलाईन कशी आहे, एन्शंट इंडिया आहे, त्यानंतर मिडियावल इंडिया आहे ज्याला आपण मध्ययुगीन भारत असे म्हणतो, त्यानंतर मॉडर्न इंडिया आहे, त्यानंतर कंटेम्पररी इंडिया आहे. ओके, ज्याला आपण म्हणतो समकालीन भारत, त्यानंतर कंटेम्पररी वर्ल्ड. या 5 पॅरामीटरवर विचार करून जर का तुम्ही ॲन्सर लिहिलात ना, तुम्हाला अनेक पॉईंट सुचतील. जसं की बघा, साधू संत असे तर नाहीत ना की साधू संत फक्त आत्ताच्या काळात दिसतात, किंवा असं देखील नाही की साधू संत फक्त प्राचीन भारतात दिसतात. साधू संत ओव्हर द पिरियड आपल्याला दिसून येतात. त्यामुळं प्रत्येक पिरियडमधील साधू संतांचा विचार करा. जसं की बघा, प्राचीन भारतातील असे कोणते संत आहेत ज्यांनी सामाजिक सुधारणा घडवली, तसंच मध्ययुगीन भारतातील संत आहेत त्यांनी काय सामाजिक सुधारणा घडवली हा विचार करा. आधुनिक भारतातील संत कोणते आहेत, त्यांनी काय सामाजिक सुधारणा घडवली असा विचार करा. अशा पद्धतीनं तुम्ही जर का विचार करत गेलात ना, तुमचं ॲन्सर हे एक व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये असेल. तुम्ही स्वतः विचार करा, एक विद्यार्थी आहे ज्यानं हॅपहॅझर्ड वेमध्ये त्याला कसे पॉईंट सुचतील त्या पद्धतीने त्यानं त्याचं ॲन्सर लिहिलेलं आहे. आणि या उलट तुम्ही एक्झामिनरला हा तुमचा स्ट्रक्चर दाखवून दिलात की बघा सर किंवा मॅडम, मला प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये विचार करता येतो, तर नक्कीच या स्टुडंटपेक्षा तुम्हाला या स्ट्रक्चरमध्ये लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला त्यापेक्षा अर्धा एक मार्क जास्त मिळू शकतो. लक्षात येते? त्यामुळं या स्ट्रक्चरमध्ये विचार करत चला. कसा विचार करायचा हे देखील मी तुम्हाला सांगतो. बघा, प्राचीन भारताचा विचार करा. जसे की बघा, गौतम बुद्ध आहेत, वर्धमान महावीर आहेत, यांनी काय केलं, अहिंसा आणि शांततापूर्ण सहअस्तित्व याला आपण म्हणतो पीसफुल को एक्झिस्टन्ससाठी प्रयत्न केले. लिहू शकतो की नाही बघा, हे प्राचीन भारतातील संत होऊन गेलेले आहेत. त्यानंतर प्राचीन भारताचा आपण विचार केला, ठीक आहे. त्यानंतर मध्ययुगीन भारताचा विचार करा. मध्ययुगीन भारतामध्ये आपण पाहतो बघा, भक्ती चळवळ आहे, सुफी चळवळ आहे,
भक्ती सुफी चळवळीतील संतांनी काय केलेलं आहे, समता बंधुभावासाठी प्रयत्न केलेत. धार्मिक कुप्रथांना आव्हान देत नवीन धर्मपंथ उदयास आलेत. जसे की बघा, गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली, बसवण्णा यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. लक्षात येते आपण कशा पद्धतीनं मूव ऑन करत आहे. ओके, यासोबतच बघा मीराबाई, अक्का महादेवी, जनाबाई, मुक्ताबाई यांसारख्या महिला संतांमुळे महिलांची स्थिती सुधारण्यास मदत झाली. आता बघा या ठिकाणी देखील एक चांगला हिट एक्झामिनरला तुम्ही देऊ शकता. संत म्हटलं की आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम पुरुष संत आपल्या डोक्यासमोर येतात, पण जर का तुमच्या कॉपीमध्ये यांसारख्या महिला संतांचा देखील उल्लेख दिसून आला ना, एक्झामिनर 100% तुम्हाला इतरांपेक्षा अर्धा ते 1 मार्क जास्त देणार. बघा तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का? आणि यालाच म्हणतात मल्टी डायमेन्शनल आन्सर लिहिणे, बहुआयामी उत्तर लिहिणे. ओके, कारण तुम्ही पुरुष संतांसोबत एकतर बघा तुम्ही कोणत्याही एका पर्टिक्युलर टाईमलाईनचा विचार केलेला नाही आहे. तुम्ही प्राचीन भारताचा देखील विचार केलात, मध्ययुगीन भारताचा विचार केलात, आधुनिक भारताचा विचार केलात, असं तुम्ही प्रत्येक टाईम पिरियडचा विचार करत गेलात. यासोबतच महिला संतांसोबत, पुरुष संतांसोबत महिला संतांचा देखील तुम्ही विचार केलेला आहात. लक्षात येते. आणि यालाच म्हणतात मल्टी डायमेन्शनल आन्सर लिहिणे. ओके, आणि हा जो कमाल आहे ना, तर तो कशाचा आहे बघा, हा जो चमत्कार आहे तर तो व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये विचार करण्याचा हा चमत्कार आहे, हा कमाल आहे. लक्षात येते. ओके, त्यानंतर बघा आधुनिक भारताचा आपण विचार करूया. आधुनिक भारतामध्ये बघा जसं की स्वामी विवेकानंद आहेत, यांनी आधुनिकतेसाठी प्रयत्न केलेत. ओके, आता बघा प्राचीन भारताचा विचार केला, मध्ययुगीन भारताचा विचार केला, आधुनिक भारत देखील झाला. आता समकालीन भारत, याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये कंटेम्पररी इंडिया. ओके, कंटेम्पररी इंडिया. तर आता कंटेम्पररी इंडियाचा आपण विचार करू. जसे की बघा सद्गुरू यांचं तुम्ही नाव ऐकलेलं असाल, हे देखील बऱ्याच मोहीम किंवा चळवळी राबवत आहेत. ओके, जसे की बघा त्यांनी पर्यावरण बचावासाठी रिसेंटली मृदा बचाव मोहीम लॉन्च केलेली. ओके, अशा पद्धतीने तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि ही थिंकिंग लेवल तुमची जेव्हा विकसित होईल ना, तेव्हा बघा आन्सर रायटिंग करणं हे तुमच्यासाठी खूप इझी बनवून जाईल. लक्षात येते. आता बघा या ठिकाणी मी जे पॉईंट मांडलेले आहेत ना, यातील कोणताही असा पॉईंट नाही की जे तुम्हाला माहीत नाहीत. ओके, इवन मी म्हणतो की जरी तुम्ही MPSCचं एखादं पुस्तक जरी उघडलं नसलं तरी देखील हे सर्व मुद्दे तुम्हाला माहीत आहेत. गौतम बुद्ध माहीत आहेत, वर्धमान महावीर ऑलरेडी माहीत आहेत, भक्ती सुफी चळवळ आपल्याला होऊन गेलेलं असते हे 6वी-7वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये. ओके, महिला संतांबद्दल देखील आपण वाचलेलं असतो, स्वामी विवेकानंद यांच्या रिलेटेड देखील आपण वाचलेला. आपल्याला गरज काय माहिती आहे का, की जे नॉलेज आहे ना तर ते व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये बसवून प्रेझेंट करण्याची गरज आहे. ओके, लक्षात येते. तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही तुमची थिंकिंग कॅपॅसिटी, थिंकिंग लेवल विकसित करणं गरजेचं आहे. ओके, तर पहा मित्रांनो, समग्र आणि व्यापक उत्तरे लिहिण्यासाठी ती जी थिंकिंग कॅपॅसिटी डेव्हलप करणं गरजेचं आहे ना, तर त्यासाठीच आपण एक कोर्स लॉन्च करत आहे, ज्याचं नाव आहे ॲडव्हान्स आन्सर रायटिंग. यामध्ये बघा तुम्हाला काय काय मिळणार आहे. इंट्रोडक्शन लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, प्रेझेंटेशन कसे केलं जाऊ शकते. ठीक आहे, आपण आज टाईमलाईन अप्रोच पाहिला. असे टोटल 6 अप्रोचेस आहेत. ओके, तर ते अप्रोचेस तुम्हाला व्यवस्थित टीच केले जातील. त्या अप्रोचेसचं इंटरमिक्सिंग समजावून सांगितलं जाईल. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, जे प्रश्न आपल्याला माहीत नाहीत ते देखील कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचे हे देखील मी त्यामध्ये सांगणार आहे. जसे की बघा UPSCमध्ये एक प्रश्न विचारलेला की मलय पेनिन्सुला कशा पद्धतीनं स्वतंत्र झाला. आता बघा अनेक विद्यार्थ्यांना डाऊट हा पडतो की सर आम्हाला हेच माहीत नाही की मलय पेनिन्सुला आहे तरी कुठे. ओके, तर बघा असे जे प्रश्न आहेत ना तर ते देखील कशा पद्धतीनं लिहू शकतो आपण हे देखील मी त्या ॲडव्हान्स आन्सर रायटिंग कोर्समध्ये टीच करणार आहे. ओके, त्या संदर्भात एक मी तुम्हाला क्लू सांगतो बघा, की मला मलय पेनिन्सुला कसा स्वतंत्र झाला हे जरी माहीत नसलं तरी मला हे माहीत आहे की भारत कसा स्वतंत्र झाला. मग भारत ज्या पद्धतीनं स्वतंत्र झाला ना तर तेच लॉजिक, तेच थिंकिंग आपण म्हणजे त्या वेनं आपण मलय पेनिन्सुला कशा पद्धतीनं स्वतंत्र झाला हे लिहू शकतो. लक्षात येते. हे आपण त्या ॲडव्हान्स आन्सर रायटिंग कोर्समध्ये इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, याच्यासोबतच बघा हा जो आपला ॲडव्हान्स आन्सर रायटिंगचा कोर्स आहे तर तो संपूर्ण GS म्हणजे काय, आर्ट अँड कल्चरपासून इथिक्सच्या केस स्टडीपर्यंत सर्व विषयांची आन्सर रायटिंग ही तुमची यामध्ये करावून घेतली जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा की कन्क्लुजन, की बेस्ट वे कन्क्लुजन म्हणजे कशा पद्धतीने लिहू शकतो हे देखील मी तुम्हाला त्यामध्ये टीच करणार आहे. लक्षात येते. तर बघा तुम्ही देखील यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही
करायचं काय आहे बघा तुम्हाला, की प्लेस्टोरवरून मंजिल ICS हे ॲप तुम्ही डाउनलोड करा, ज्याची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स आन्सर रायटिंग असा कोर्स दिसून येईल. त्यावर जाऊन तुम्ही परचेस करू शकता. याची फी ही ₹1499 आहे. लॉन्च ऑफर म्हणून हा कोर्स आपण फक्त ₹999 सेल करत आहोत. तर तुम्ही देखील यासाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही हा कोर्स परचेस करा. यासोबतच बघा, की जर का तुम्हाला असं वाटत असेल की मित्रांनो हा माझा शब्द थोडा व्यवस्थित आहे का, की म्हणजे काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की इतक्या इझी वेनं कसं काय होऊ शकते किंवा इतकं सोपं कसं असू शकते. तर तुम्ही बघा, की मी तुम्हाला एक व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही हा कोर्स जर का व्यवस्थितपणे कंप्लीट केलात ना, तर तुमचं आन्सर रायटिंग हे त्या लेवलपर्यंत पोहोचू शकते. ओके, तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो देखील तुम्ही व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला देखील एक मानसिक समाधान होऊन जाईल, की मी या वेपर्यंत पोहोचणार आहे हा कोर्स केल्यानंतर. ठीक आहे. यासोबतच बघा, की माझी एक दुसरी गॅरंटी तुम्हाला अशी आहे, की हा कोर्स परचेस तुम्ही जेव्हा कराल, ओके, गॅरंटीबाबत आज कोणीही बोलत नाही. ओके, गॅरंटी विचारली तर म्हणतात, की माणसाची गॅरंटी आहे का? तर बघा, आपण मंजिल ICS पॉलिटीचा कोर्स देखील आपण याआधी लॉन्च केलेला. त्यामध्ये देखील मी तुम्हाला फुल गॅरंटी दिलेली, की तुम्ही जर का मला म्हटलात, की मला सर कोर्स नाही आवडला, तर मी तुम्हाला 100% रिफंड करतो. ओके, आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी तो कोर्स परचेस केलेला होता. ओके, आपण रिसेंटली जी प्री झाली त्यासाठी तो कोर्स लॉन्च केलेला. एकाही विद्यार्थ्याने रिफंडची मागणी केली नाही. तर तीच ऑफर या कोर्ससाठी देखील आहे, की जर का तुम्हाला असं वाटलं, की सर मला हा कोर्स नाही पसंत पडलेला, तुम्ही म्हणजे ज्या वेळेनं बोललात त्यावेळेनं तुम्ही टीच नाही करत. ओके, असं जर का तुम्ही मला कोर्स परचेस केल्यानंतर 5 दिवसामध्ये मेसेज केलात, तर तुमची 100% फी रिफंड केली जाईल. ओके, तर या रिफंडच्या पॉलिसीवरून तुम्ही आपल्या होणाऱ्या कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता. ठीक आहे, तर जास्त विलंब न करता तुम्ही आजच तुम्ही आपल्या कोर्ससाठी एनरोल करा. आपण भेटूया ॲडव्हान्स आन्सर रायटिंग कोर्समध्ये. ओके, या संदर्भात अजून काही डाऊट असेल तुम्ही आम्हाला नंबरवर मेसेज देखील करू शकता. ओके, ठीक आहे. थँक्यू.